हा बघा आमचा बंटी आणि ह्याच्या गळ्यात आहे घंटी. तर नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता मी कामावरून येलोय, म्हटलं आपण डेली ब्लॉगला चालू केला होता. म्हणजे डेली ब्लॉग असं सांगू नाही शकत, पण रोज व्हिडिओ टाकण्याचा आपण एक प्रयत्न करतो. कारण आपल्या जेवढा प्रेम भेटता भरभरून, त्याच्यामुळे आपल्या एक करूनसारखं वाटतं की आपण आता व्लॉग करूया. आणि मी असं म्हणत होतं की मालवणीमध्येच करूया. म्हणजे मालवणी आपली एकदम बांधिलकीवाली भाषा, सगळी हिंदी वगैरे सर ठीक आहे, पण मालवणीमध्ये कसा पब्लिकला म्हणजे जास्त तर माका कमेंट दिली आहेत की मालवणीमध्ये ब्लॉग कर. त्याच्यामुळे आजपासून 100% मालवणीमध्ये ब्लॉग करूची मी तयारी ठेवलं आहे. आता आई आतमध्ये काम करता, मॅगी आपली तयार आहे. तर मॅगी खातोय मी, नंतर भेटते तुम्ही. बस ठीक आहे. तर बघते पुढची प्लॅनिंग काय आहे ती माका माहिती नाही. आता मी इलंय, आंघोळ केलाय, हातपाय धुतले आणि जरा केस बीस कापून इलंय मी. हेअरकट आपलं कसं वाटतं तू सांगा बघा. क्यूट दिसतंय की नाही मी? तर बस अजून काय, अजून आता आपल्या चाळीची पूजा उद्या. आता तयारी वगैरे सगळी चालू आहे सध्या. आणि शिट्टी निवडून इली आपली, म्हणजे भरघोस मताने. मी सुद्धा तिकडे थयच वोट केलं आहे, कारण आमच्या चाळीमध्ये शिट्टीने भरपूर काम केलेलं आहे. भरपूर म्हणजे बोरिंग दिले नाही, म्हणून लादी लावले नाही, भरपूरच म्हणजे सांगू नाही शकत. जी निवडून येली त्यांच्या कामामुळे निवडून येलेली आहेत, काय विषय नाही. भरघोस डायलॉग एक होतो, मोठमोठे गार केले गंमत मध्ये. तर आता मी खाते मॅगी, नाही तर थंड होत. आणि भेटते तुमका मग पुढे. भावना आपला बिल्लेश बघायचा का तुम्हाला? ते झोपला काय हवेलीवर. ही आमची छोटी हवेली आहे. इथे काही दिवसात गेमिंग हाऊस बनणार आहे आणि ह्या बंद्याने आधीच त्यावर कब्जा केलाय. हे बंटी, हा बघा आमचा बंटी आणि ह्याच्या गळ्यात आहे घंटी. टुडू डू 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 डू. हे बघा ह्याचे गुलाबी गुलाबी ओठ कुठे आहेत? हा हे बघा ओठ, हे बघा नाक, ह्याला डोकं नाही आहे, हा वेडा आहे वेडा. आणि हा त्याचा गुलाबी पट्टा. हे बाबू उठा चला, अरे मी आलोय ना, माझ्यासोबत खेळा आता. हे बबडी उठ. भावना झोपला एकदम एंड लेवलची झोप आहे याची. गुड नाईट, गुड नाईट. मंडळीनो, आव सुद्धा वेपर घेऊन इल्या, पिशवीतच खाता. आज काय मग स्पेशल काय? आज स्पेशल मासे घेतले, बांगड्याचं सार करतो, भाजूचे. कधी ते वाजले किती? 9 वाजले. आमका सकाळी जेवण कोण जेवता नसता, आम्हाला देवाची सेवा असता. संध्याकाळी पती लागले त्यानंतर आमची खरी सेवा असते पहिली. वा वा वा. नुसतं आपला करायचा, खायचा, बोच्या खात पुसायचा आणि पुढे चालला असला नाही आमचा. ते रात्रीच्या 12 वाजता जेवतरी आमका काय फरक नाही पडत. काकी बोलायला लागली की थांबतच नाही. पहिली सेवा. आणि पतंग पतंग बघू शकता भाई, एकदम वरती लावले. पतंगीला बघून तुला काय वाटतं की नाही? वाटतं सांगा का? चांगली छान आहे, मस्त. तुला येतं का पतंग उडवता? नाही बाबा, क्या आता है फिटे हो भाई लोग. वेफर खाओ, वेफर. मांजरीच्या बारक्या पिल्लाचं सांग जरा. अरे रात्री तुम्ही लोक सगळी झोपला, त्याच्यानंतर मी त्या माझी खिडकीतून बाहेर आणलंय आतमध्ये. आणि त्याला दूध वगैरे बॉटलने पाजलंय, दूध वगैरे मस्त पियाला, जरा असं खेळल्यासारख्या म्हणजे असं केल्या ना, असं फिरल्यासारख्या केल्या. आणि परत त्या ब्लँकेटात व्यवस्थित झोपवलंय आणि त्या भांड्यामध्ये त्याला ठेवलंय सगळं झाकून बिकून. आणि मग मी पण झोपलोय 2 वाजता. आणि सकाळी उठले बघते तर जाग नाही, मांजराशी जाग नाही. म्हटलं असं काय करता, म्हणून 6 वाजता पप्पा लवकर गेले ना, ते गेले. बघते तर म्हटलं माझं हालचाल कशी करत नाही, बघते तर माझं ताड झालेला. असं पोर चांगला होता रे, असा काटा होता. मग वाटायचा मांजराचा पोरा की बिबट्याचा पोरा, असा वाटला. सेम कलर होता, सेम तसंच कलर होतो, मस्त. पण आता डोळे पण नाही उघडलेले. आता काय करणार, त्याचं तेवढाच आयुष्य होता. पण आम्ही आमच्या परीने जेवढा होता तेवढं आम्ही केलं. बॉटलने दूध बीध भरवण्यापासून. आणि असं पण नाही की खराब बिराब घातला तरी दूध भरवला. ती बॉटल मी चांगली गरम पाण्यात हसून धुवून देऊन चांगलं व्यवस्थित दूध तर गाळी मी. दूध गाळून मिळून ते व्यवस्थित भरवायचा, आता पियायचा बिचारा. पण शेवटी का आईचं दूध ते आईचंच दूध ना. लाईटीसाठी बल्ब लावलेलो, लाईटीसाठी खिडकीमध्ये बल्ब वगैरे लावलो की त्या उभ भेटण्यासाठी.
व्यवस्थित ब्लँकेट तसं ठेवलेलं आहे सगळं. आणि मग ते सकाळी उठायला शाप काय रे ताटच झाला. नंतर मग आम्ही काय केला, ते ताट झाला मग का कसा पण ना आम्ही फेकला. समोर झाडाची कोंडी आहे, त्याच्यामध्ये असं खड्डो पाडलं, त्या झाडाच्या कोंडीमध्ये व्यवस्थित ते काही केलं. माका सांगलं नाही याचा फोन करून. तू तर म्हटलं उगीच कामावर शिंक तब्येत तुझी बरी नव्हती योगाची हे कर, पण मी लोक काय बोललंय ना, मी आपला गप्पाची हे केलंय. नंतर म्हटलं लोक सांगते आता काय मेला त्याला काय करणं पर्याय नाही ना. पण आम्ही त्याचे हालवणीच काही केले नाही. आमच्या परीने जेवढा जावसा करूचा तेवढा आम्ही केला. लल्लीची आठवण येते की नाही? अरे लल्लीची आठवण येता. लल्लीचं माझा काही विचारूच नको. पण ह्यो आता इलो ना रती महारथी माझो बबन. अरे माझ्या बबन्या पुढे काही इलाज नाही. दरवाजा उघडलंस का बबनो छू, दरवाजा उघडलंस का बबनो छू. आज सगळे ते सगळे मोठे मोठे घरांचे पत्रे तकडे फिरत होतो कडेकडे. बबन बबन म्हटला, बबन तुझ्या पाठसून मी का आज येणार नाही, माका अजिबात वेळ नाही. तसं तो पोरगो इलो बाजू पाठीमागचं विचारो राज संडासा गेलेलो, तो संडासा हागलो हागा गेलोच नाही. आधी त्या बबनला खुरकुर खुरकुर आवाज केला आणि पिशी येतो. अर्धो तास त्या बरोबरच होतो त्याच्याबरोबर. नंतर किती उशीर आधी गेलो त्या घालून आणि कोंबलो एकदा त्या घरात. तरी काय बबनो राहता, परत बबनो पळालो. म्हटलं बबन्या तू आता राह, मी चाललंय. नंतर येलो आपणच कोकटात. रस्ते सगळे माहिती झाले. पण भीती कसली कुत्र्यांची, बाकी तसं कोणाच्या घरात गेला गेलं तर तशी एवढी काय करूची नाही. आणि मग काय बिनधास्त कोणी पाठवत पण नाही. कुत्रे आमच्याकडे जाम डेंजर, कुत्रे जाम डेंजर. बाकी तसं काय नाही. पण आता एवढं हुशार झालो ना, आणलं तेव्हा त्याला काय माहिती पेंट्री का शेंड्री काय तो खायचं होतो. आता ते का सुको भात मस्तपैकी आणि गोलमो म्हणजे त्या आठवड्यासून आम्ही 50 रुपयाचं गोलमो ते का खावतो. आणि असं नुसतं तांडेल झालो. आता झोपलो वरती जा महाल आता वरती माळ्यावर मस्त माल देतो तुमका दाखवलंय मग अशी बसलेलो. रात्री सगळी झोपली, माल देतो रात्री झोपली का सैरा वैरा धाव सुरुवात करतो. लय मस्त मजा. नालो काला आज काय नाव घातले नाही. आणि नुसतं पोट चावत, हात चावत, पाय चावत, नुसतं पाठसून आपल्या लल्ली सारखंच माझ्या. पण तो माझं बबो निरो म्हणून माका लल्लीची थोडी तरी विसर पडली म्हणजे मी विसरलंय नाही. पण थोडा जरा माझ्यामध्ये मी आपला माझ्या मनाचीच मी जरा साहेबला सांगतो. बस भावना पोचल्या बाई. काकी बोलायला लागली की थांबत नाही बाई. चल आता जेवण बनव. आज काय मासे आहेत ना? तब्येत बरी नाही, घसो खवखवता. आज सगळा घर पुरा झाडू उलटा पालटा करून सगळं इले वाट लावून टाकले सगळे. उद्या पूजा आमच्याकडे पाया पडू घ्या. पूजा देवाच्या दरवाजात घरात घाण कशाक सोन्यासारख्या माझा घर सगळं आता नाले आमच्याकडे म्हणजे चाळीची पूजा. चाळीची आपली काय आपण सगळं एकच देव म्हटल्याच्यानंतर सगळ्यांचं एकच. चला भेटतो मग पुढच्या व्हिडिओ मध्ये. उद्या पूजा घेवा, हळदी कुंकू घेवा. आई बघा बोलता पूजा उद्या पूजे घेवा, हळदी कुंकू घेवा, भजना घेवा, मजा करा येवा. महाप्रसाद पण आहे येवा. महाप्रसाद उद्या नाही, तू गणपती येतो त्या महाप्रसादाला तर उद्या येऊन बसशाल. नाही तुम्ही आमच्याकडे जेव घ्या. आणि व्हिडिओ आवडली असाल तर लाईक करा, शेअर करा. आणि थांबा काय बोल. व्हिडिओ आवडली असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय बाय.